नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. आज मी तुमच्यासाठी खास घेऊन आली आहे चिकन थाळी. झटपट आणि पटपट बनणारी चिकन थाळी घरच्या घरीच. चला तर बघूया त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे. त्यासाठी मी फ्रेश 1 किलो चिकन घेतलेलं आहे. स्वच्छ धुवून घेऊया आपण. तुम्हाला हवे तसे पीसेस तुम्ही करून घेऊ शकता. मीडियम किंवा छोटे पीस हवेत, जसे हवेत तसे. एकदा घरी आणून करू शकता किंवा तिथेच सांगू शकता चिकनवाल्याला, ते करून देतील तुम्हाला. हे चिकन मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता आपण थाळी रेडी करण्यासाठी या चिकनला मॅरिनेट करून घेऊया. यामधले मी काही बोनलेस पीसेस वेगळे करून घेतलेत आणि मग मी मॅरिनेट केलं आहे. त्या मॅरिनेशनसाठी मी टाकलं हळद, मीठ, लाल तिखट, थोडा गरम मसाला, 1-1.5 चमचा आलं लसूण पेस्ट, बस. आणि एवढं मी मिक्स करून व्यवस्थित ठेवून दिलं आहे. त्यानंतर बोनलेस जे पीस होते ते आपण फ्राय करणार आहोत. त्यालासुद्धा मी सेम मसाले यूज केले आहेत सगळे. त्यालाही मॅरिनेट करून मी ठेवून दिले आहे साईडला. व्यवस्थित सगळे मसाले सगळ्या पीसेसला लागतील अशा प्रकारे मी मॅरिनेट केलं आहे आणि ठेवून दिलं आहे साईडला. मॅरिनेशन माझं झालेलं आहे. आता दोन्ही चिकनला लावून, बोनलेस आणि विथ बोन. आता आपण वाटपाची तयारी बघूया काय काय केली आहे. यासाठी मी घेतलेलं आहे सुकं खोबरं 1 वाटी, 2 ते 3 कांदे, त्यानंतर 4-5 लसणाच्या पाकळ्या. माझ्याकडे मोठ्या होत्या म्हणून मी 4 ते 5च घेतल्या. जर तुमच्याकडे छोटे लसूण असतील तुम्ही अख्खं लसूण घेऊ शकता पूर्ण. हे व्यवस्थित मी भाजून घेतलेलं आहे, कांदा आणि खोबरं, आणि थंड झाल्यानंतर मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. आता आपण चिकन घालूया फोडणीला. त्यासाठी मी मस्त मोठे चमचे 3 ते 4 तेल घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झाल्यानंतर मी कढीपत्ता टाकलेला आहे त्याच्यामध्ये आणि आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फोडणीला कांदाही घालू शकता. मला एवढी आवश्यकता वाटत नाही कांद्याची. मी सुकं चिकनमध्ये घालते कांदा, पण रश्श्यामध्ये घालत नाही. आपण इथे रस्सा बनवणार आहोत चिकनचा, त्यामुळे मी कांदा नाही घालत आहे. फक्त कढीपत्ता आणि आलं लसूण पेस्ट. त्यानंतर मी हे घातलेलं आहे वाटण, ओलं वाटण. ह्याला म्हणतो म्हणजे कच्चं वाटणे म्हणतो. त्यासाठी मी ओलं खोबरं घेतलं आहे, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि लसूण. हे असं मिक्सरला घेऊन बारीक केलेलं आहे. मला हे हवंच असतं चिकन रस्सा बनवताना. मी हे नेहमी वापरतेच. याने एकदम मस्त टेस्ट येते. तुम्ही एकदा करून बघा. तुमच्या चिकनच्या रश्श्याची टेस्ट नक्की चेंज होईल ह्याच्याने. हे चांगलं परतवून घ्यायचं आहे. कच्चं वाटण असतं, कारण ओलं खोबरं असतं कच्चं, ते आपण भाजून नसतो घेत, कच्चं घेतलेलं आहे. कांदा 1 टाकू शकतो तुम्ही वाटणात, हिरवी मिरची, कोथिंबीर टाकलेली आहे, लसूण टाकलेलं आहे, सगळं कच्चं टाकलेलं आहे, म्हणून व्यवस्थित परतून घ्यायचं. त्यानंतर आपले सगळे मसाले घालून घ्यायचे आहेत. खाली दिल्याप्रमाणे मी सगळे मसाले घालून घेते, सगळे 1-1-1.5 चमचा, जसं तुमचा मसाला तिखट असेल त्या हिशोबाने. काश्मीरी लाल तिखट हे मी कलर येण्यासाठी, रंग चांगला येण्यासाठी यूज करते. प्रत्येक माझ्या पदार्थामध्ये काश्मीरी लाल मिरची ही असतेच. हे मसाले आपण व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. हलकंसं तेल सुटलं असं वाटल्यानंतर मी ह्याच्यामध्ये थोडासा 1 चमचा चिकन मसाला टाकला आहे. चिकन मसाला तुम्ही कोणताही यूज करू शकता. बाजारात बरेचसे चिकन मसाले मिळतात. त्यानंतर धना जिरा पावडर टाकली आहे, गरम मसाला, हे प्रत्येकी 1-1 चमचा टाकलेला आहे मी. व्यवस्थित सगळं पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. आणि पुन्हा एकदा हलकंसं तेल सुटल्यानंतर आपण जे मॅरिनेट केलेलं बोनवालं चिकन होतं ते आपण ह्यामध्ये मिक्स करणार आहोत. हे जवळजवळ मी 1 किलो होतं, त्यातलं मी पाव किलोच्या आसपास बोनलेस काढून घेतलं आहे आणि बाकी सर्व मी हे रश्श्यासाठी टाकणार आहे. पूर्ण मसाला जो आहे आपला त्या चिकनला लागेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपण. चिकन व्यवस्थित परतल्यानंतर त्यावर मी आता झाकण ठेवणार आहे घालून. पाणी मी एकही थेंब टाकलेलं नाही आहे. पाणी आता आपण झाकणावर घालणार आहोत. 1 ग्लास पाणी घातलेलं आहे ह्याच्यावर. 1 ग्लास पाण्यानंतर मी हे 5-1 मिनटं मी एकदम मंद आचेवर ठेवलेलं आहे. हे पाणी, चिकन आपलं पाणी सोडेपर्यंत आपल्याला हे करायचं आहे हा प्रकार. बघा 2 ते 3 मिनटानंतर मी ओपन करून बघितलं आहे. आपण जराही पाणी घातलं नव्हतं.
त्यात थोडंसं पाणी सुटलेलं आहे. मी पुन्हा ठेवणार आहे. अजून 5-1 मिनटं ठेवणार आहे मी. 5 minutes later. 5 मिनटानंतर मस्त उकळी पण आलेली आणि पाणी पण सुटले. मी वरती जे ताटात पाणी होतं ते मी त्यात चिकनमध्ये मिक्स करून टाकले. आता व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे हे आपण. असं ताटात पाणी टाकून शिजवल्यानंतर चिकन पटकन पण शिजतं आणि चिकन स्वतःचं पाणी सोडतं, त्यामुळे त्याची टेस्ट पण एक मस्त लागते. तुम्ही असं नक्की ट्राय करून बघा. आता आपण ह्याच्यामध्ये वाटप टाकणार आहोत, जे मी ताजं बनवलं होतं. तुमच्याकडे बनवलेलं असेल घरी तेही तुम्ही फ्रीजमधलं टाकू शकता, पण ताज्या वाटपाची टेस्ट जरा छानच येते. हे मी 4 ते 5 चमचे टाकले, कारण मला रस्सा बनवायचा आहे, थोडा पिता येईल असा वाटी भरून, म्हणून मी 4 ते 5 चमचेच टाकलेला आहे. बाकी तुमच्यावर आहे किती घट्ट रस्सा हवा, किती पातळ रस्सा हवा त्यानुसार. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकले. आपण मॅरिनेशन करताना सुद्धा मीठ घातलं होतं, त्यामुळे त्या हिशोबाने मीठ टाका. 1 वाटी पाणी टाकलेलं आहे गरम. त्या पाण्यामध्ये मी जो आपला मिक्सरचा भांडं असतं आपलं, ते मी व्यवस्थित स्वच्छ धुवून तो जे वाटप राहिलेलं होतं ते टाकलेलं आहे. आता आपण 5 ते 7-8 मिनटं जवळजवळ शिजवून घ्यायचं आहे चिकन. झाकण ठेवा, झाकण न ठेवता शिजवा. जसं तुम्ही शिजवता रेग्युलर तसंच रेग्युलरपणे शिजवायचं आहे आपल्याला. मी इकडे झाकण ठेवून शिजवून घेतलेलं आहे, जेणेकरून पटकन शिजेल. बघा मस्त तरी पण सुटलेली आहे आणि उकळी पण छान आलेली आहे. रंग तुम्ही बघू शकता. आपण काहीच यूज केलेलं नाही, फक्त काश्मीरी रेड चिली पावडर, त्याचा हा रंग आहे. मी थोडंसं गरम पाणी पुन्हा मिक्स केलं आहे, कारण मला थोडं जरा घट्ट वाटला रस्सा म्हणून, आणि पुन्हा झाकण ठेवून 2 ते 3 मिनटासाठी ठेवून दिले. आता आपलं चिकन ऑलमोस्ट शिजलेलंच आहे. बघू शकता तुम्ही पीसेसवरून तुम्हाला समजेल आपलं चिकन शिजलं आहे की नाही. मऊ आणि हाड असं वेगळं झाल्यामुळे समजून जायचं की आपलं चिकन छानसं शिजलेलं आहे. आणि आपला रस्साही इथे तयार आहे. वरून थोडीशी कोथिंबीर भुरभुरली आहे मी. गॅस बंद केला, झाकण ठेवून देते आणि आता चिकन रस्सा तयार आहे. आता आपण तयारी करणार चिकन सुक्का. हे एकदम झटपट विदिन 2 मिनिट बनणार आहे, कारण आपल्याकडे चिकन रेडीमेड आहे शिजलेलं, तेच यूज करणार आहोत आपण. त्यासाठी मी 2 चमचे तेलामध्ये कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घेणार आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये मी 1 चमचा टाकणार आहे आलं लसूण पेस्ट. ही पण चांगलं जरा कच्चा त्याचा वास जाईपर्यंत परतून घ्यायची आपण. ती परतल्यानंतर जे तुम्हाला मसाले हवे आहेत त्यामध्ये ते सगळे मसाले घालून घ्यायचे. चिकन मसाला, लाल तिखट, हळद, गरम मसाला, हे सगळे मसाले ह्यामध्ये आपण घालून घेणार आहोत. लाल तिखट तुम्ही कोणतंही यूज करू शकता, त्याऐवजी मालवणी मसालाही तुम्ही वापरू शकता. डिपेंड्स ऑन यू कसं काय वापरायचं आहे, कोणतं वापरायचं आहे. तिखट किती प्रमाणात वापरायचं आहे तेही तुमच्यावर, तुमच्या मसाल्यावर डिपेंड आहे. ह्यात मी 1 ते 2 चमचे टाकणार आहे आपलं वाटप, थोडीशी त्याला चव येण्यासाठी मसाल्याला. आता मस्त तेल सुटलं आहे, म्हणजे आपले मसाले शिजलेले आहेत. त्यामध्ये आपण टाकणार आहोत आता 1 वाटी शिजवलेलं जे आपण रस्सा होता त्यातलं चिकन. जेवढं तुम्हाला त्यापैकी 1/2 किलो चिकन होतं, त्यापैकी जेवढं सुकं चिकन पाहिजे पीसेस त्यामध्ये घ्यायचं आहेत आपल्याला आणि ह्यामध्ये मिक्स करायचं आहे. मी जवळजवळ 1 बाउल चिकन काढून घेतलं होतं त्यामधलं शिजवलेलं मिक्स. असं काही बोनलेस वगैरे नाही, पण मिक्स काढून घेतलं होतं आणि मी ते त्या मसाल्यामध्ये टाकलं आहे. शिजवलेलं आहे त्यामुळे जास्त काही शिजवायची गरज नाही, फक्त मसाल्यांमध्ये छानपैकी परतवून घ्यायचं आहे. असं मस्त 2 ते 3 मिनटं परतवून घेतलं. थोडंसं ते आपला आपण रस्सा टाकायचा आहे आणि ही टाकणार आहे मी चिकन मसाला. चिकन मसालाही मी सांगितलं त्याप्रमाणे कोणताही मार्केटमधला तुम्ही वापरू शकता. हल्ली बरेच प्रकार येतात आणि सगळे छानच मिळतात. हा चिकन मसाला मिक्स केल्यानंतर थोडं मला ड्राय वाटलं, इतकंही ड्राय चालेल नाही असं नाही, मी थोडासा रस्सा टाकला आहे त्यामध्ये, ज्यामुळे जे चिकन शिजलेलं अर्क असतं चिकनचं ते त्यामध्ये उतरेल आपल्या सुकं चिकनमध्ये. आणि चवीपुरतं मीठ, कारण आपल्या मसाल्यांमध्ये मीठ आहे, रशात मीठ आहे. फक्त जे कांदा वगैरे टाकलेला आहे 1 वाटी, 1 चमचा मसाला, त्यासाठी मीठ लागेल आपल्याला, त्यासाठी मी चवीपुरतं मीठ टाकलं.
बाकी आता आपल्याला 2 ते 3 मिनटं मस्त व्यवस्थित मसाला आणि चिकन एकत्र होण्यासाठी ठेवायचं आहे स्लो गॅसवर. आणि आता आपला हा सुकं चिकन तयार आहे. आता आपण सोलकढीची तयारी करणार आहोत. यासाठी मी 1 वाटी ओलं खोबरं, 1 ते 2 हिरव्या मिरच्या, 1 चमचा जवळजवळ मी घेतलेलं आहे जिरं, 2 पाकळ्या लसणाच्या, कारण माझ्याकडे मोठ्या पाकळ्या होत्या, अर्धा तुकडा आलं आणि 1 तुकडा घेतलेला आहे बीट. बीट हे मी फक्त रंगासाठी घेतलेलं आहे. हल्ली आगळला एवढा रंग येत नाही, त्यासाठी कलर छान येण्यासाठी मी रंगासाठी बीट वापरलेलं आहे. आणि ते 2 ते 3 चमचे मी घेतलेलं आहे कोकम आगळ. तुम्ही ते कोकमही यूज करू शकता गरम पाण्यात वापरून, त्याचा रस काढून तेही वापरू शकता. त्यानंतर हे मिक्सरला लावून घ्यायचं आहे आपण मस्त 2 ते 3 वेळा लावल्यानंतर छान मस्त त्याचं दूध निघतं. जे आपलं ओलं खोबरं असतं त्याचं दूध छान निघतं. जास्तीत जास्त 2 ते 3 वेळा वापरून घ्यायचं आहे ते असं मिक्सरला लावून. ह्यामध्ये माझे 2 ते 3 वाट्या सोलकढी मस्त तयार झालेली आहे. ह्यानंतर आपण चिकन फ्राय करून घेणार आहोत. ते मॅरिनेट केलेलं चिकन जे होतं, ज्यामध्ये सगळे मसाले टाकले होते, त्यामध्ये मी 1 चमचा टाकला होता फक्त तांदळाचं पीठ, जेणेकरून त्याचं जे मसाल्याला कोटिंग आहे ना ते चांगलं हे राहील. आणि मस्त मंद गॅसवर मी ते पीसेस फ्राय करून घेतलेले आहेत. ह्याची तुम्ही जर सांगितलं तर मी वेगळी रेसिपी नक्की सांगेन. आता मी हे शॉर्टकटमध्ये दाखवते पूर्ण थाळी. मस्त चिकन फ्राय करून घेतलेले आहे. हे पाव किलो चिकन 1 किलोमधलंच मी बोनलेस काढलेलं आहे, वेगळं आणलं नव्हतं. ही पूर्ण थाळी मी 1 किलोमध्येच तयार केलेली आहे. त्यामध्ये सुक्कं चिकन झालं, आपलं रस्सा झाला आणि आता हे चिकन फ्राय पण होईल त्यामध्येच. कोणताही फूड कलर वापरलेला नाही आहे चिकन फ्रायसाठी सुद्धा. काश्मीरी रेड चिली पावडरच यूज केलेली आहे. हे मध्यम आचेवर आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. जास्त फास्ट गॅस नाही ठेवायचा आणि एकदम स्लोही नाही ठेवायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ठेवायची आहे. असं पूर्ण मी पाव किलो चिकन फ्राय करून घेतलेलं आहे. 5 ते 6 मिनटात एक बॅच माझी झालेली आहे फ्राय करून व्यवस्थित. आणि तेलही मी एकदम कमी वापरलेलं आहे फ्रायसाठी, पूर्ण कढई भरून तेल नाही आणि आता आपलं फ्राय चिकन पण तयार आहे. चला तर मग आता आपण आपली थाळी लावून घेऊया. चिकन रस्सा, चिकन सुक्का, सोलकढी, भात, भाकरी, फ्राय चिकन आणि थोडंसं सलाड असं मिळून आपली सगळी थाळी, चिकन थाळी एकदम मस्त तयार आहे ताव मारण्यासाठी. कशी झटपट तयार झाली बघितलात ना तुम्ही चिकन थाळी. आता हॉटेलमध्ये जाण्याची गरज नाही, घरच्या घरीच बनवा अशी झटपट तयार होणारी चिकन थाळी. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा.